हॅलो गाईस, कसे आहात? तर आजपासून पहिला रोजा चालू होत आहे. तर मी आज 4:55ला उठले सकाळी. डायरेक्ट मग ब्रश केला आणि फेस वॉश केला. मग 5 वाजले होते. तर आजचा रोजा 5:17पासून चालू होणार होता. तर मी केळीपासून सुरुवात केली. आणखी 1 गडवा पाणी पिलं. तर मी 6 केळी खाल्ला आणि 1 गडवा पाणी पिलं. मग थोड्या वेळात लगेच उलटी पण केलं, कारण मला डायरेक्ट पचलं नाही. तर आता 5:17 तर होऊन गेलं ते. तर आता रोजा चालू होऊन गेला. तर यानंतरपासून आपण काहीच खाऊ पण नाही शकत आणि पिऊ पण नाही शकत. तर मी आता म्हटलं, आता एवढं सकाळी उठले तर काय करायचं. तर मी फिरायला निघाला. तर मी आपल्या मित्राला फोन लावला. आणखी बाहेर निघून बघितलं, काहीच नाही, कोणी लोक पण नव्हते. मग मी त्याच्या घराकडे वाढलो. तर मला कोणी रस्त्यावर तर कोणी दिसलाच नाही. मला भीती पण वाटत होती. मग मला काकाची दिसला. तर थोडं छान वाटलं. माझ्या घरी पोचला तर हा हिंगत पण नव्हता घरच्या बाहेर. त्या गेटच्या बाहेरून डुकून बघितलं. मग यानं 10 मिनटं लावले. मग थोड्यावर नंतर बाहेर आला. तर याला लागून मी निघालो वॉकिंग करता. हा सोबत तर आला, पण हा झोपेतच होता. आणखी खूप अंधार पण होता. मग 6 वाजले, थोडा उजाड झाला. आम्ही हळूहळू आणखी समोर वाढलो. मग थोडा होशमध्ये आला. आता मोबाईल चालू करून विचकणं चालू केलं. थोडा समोर गेलं तर काकाची उलटा चालत होता. त्याला बघून याला काय झालं तर काय माहीत, हा आपलं कर्तव्य दाखवून लागला. बघा याला. तर मग आम्ही पुष्कळ समोर निघून गेलो. तर आम्ही म्हटलं मग वापस परत जाऊ. मग मला एक जागा दिसली. या जागापासून माझी खूप आठवण आहे. बघा तुम्ही पण. थोडं समोर वाढलो तर मी रनिंग करणं चालू केलं. तर मी खूप थकून गेलो होता. अजून माझ्या ऑफिसचा टाईम पण झाला होता. तर मला लवकर निघायचं होता. तर डायरेक्ट मी त्याच्या घरी गेलो. आणखी गाडी पकडला आपली. अजून डायरेक्ट घरी गेलो. घरी पोहोचलं आणखी मम्मीला डायरेक्ट म्हटलं पाणी गरम करायला म्हटलं. घरी पोहोचलो तर 7:15 वाजून गेले होते. माझा भाऊ इथे झोपून पडला होता. तर आज मी 7.5 किलोमीटर चाललो होतो. तर म्हटलं दाढी सेट करायचं का नाही, तर विचार केला. म्हटलं नाही. तर मी थोड्या वेळानंतर आंघोळ केलं. कपडे तर काढले होते. मग ते कपडे वगैरे घातले लवकर. मग बघितलं तर टाईम आपला होऊन गेला होता. अजून मला 8 वाजता पोहोचवलं होतं. गाडी होती माझी रेडी. तर मी गाडीत बसलं. रनिंग करून माझ्याकडे इतकं वाढलं होतं की तहान खूप लागत होती. पण रोजामध्ये आपण खाऊ पण नाही शकत, पिऊ पण नाही शकत, ना आपला थोका पण गिळू शकत. तर मी आपलं डायरेक्ट ऑफिस करता वाढलं. तर मी डायरेक्ट आपलं ऑफिसकडे वाढलं. तर ऑफिस पोहोचलं. असं दिसतं माझं ऑफिस. आणखी हा आहे माझ्या ऑफिसचा पार्किंग झोन. तर मला वेळ होत होता, तर मी लवकर वाढलं. तर आमची ऑफिसची पायरी आणि लिफ्ट पण आहे. पण मी लिफ्टला नाही जात, मला नाही आवडत लिफ्ट. तर मी डायरेक्ट गेलो पहिले बाथरूममध्ये आणि थुकून टाकलं. म्हणतात ना, रोजामध्ये थूक पण नाही गिळायचं पडत म्हणून.
तर मी पहिले कॅबिनमध्ये गेलं आणि की लवकर आपलं लॉग इन केलं. हे माझे कलिग्स आजूबाजूला बसतात ते हे आहेत इतके सारे टीममेट्स. 11:30 वाजले तर सर्व माझे टीममेट्स वगैरे जेवणा करता गेले. तर हे आहेत इम्रान भाई. तर मी यांना काल विचारलं होते, हे मुस्लिम आहेत ना, तर यांना विचारलं होते रोजा वगैरे कसं राहते. तर यांना मला सांगितलं रोजामध्ये असं करायचं तसं करायचं म्हणून. सर अजून यांना टाईम विचारलं होतं किती वाजता ठेवायचा म्हणून. तर यांना मला सांगितलं 5:17 चालू करतात म्हणून, अजून 6:13 सोडायचं आहे म्हणून. माझा चेहरा तर पुन्हा डाऊन होऊन गेला होता. मला भूक पण इतकी लागली होती. अजून मी राहू थुकायला वॉशरूमला जात होते. आज तर मी 50दा थुकायलाच गेले. तर 4:30 वाजले तर मी डायरेक्ट सागरच्या इथे गेलो, कारण की याला बँकात जायचं होता ना. मग मला इथं मिट्टू दिसला आणि याला ते याला वेळ होता, तर मी याच्यासोबतच खेळू लागलो. तर मग सागर आलं तर मी त्यासोबत बँकासाठी वाढलं. तर मग बँकात गेलं तर आम्हाला माहीत चला आज गव्हर्मेंट सुट्टी आहे, आज शिवाजी जयंती आहे म्हणून. तर मग आम्ही परत वापस गेलो. मग सागरला चाय प्यायचा होता म्हणून आम्ही शर्मा हॉटेलमध्ये गेलो. त्याने चाय पिला. मग मी डायरेक्ट घरी निघालो. मग याला घरी पकडलं आणि घरी सोडलं. मला भूक लागली होती तर मी थोडा वेळ आराम करते म्हटलं. आराम करण्याच्या बहाण्याने थोडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची एडिटिंग वगैरे केलं. बघता 6:15 वाजले. तर आता रोजा तोडाच्या वेळ आली. तर इम्रान भैयानं मला सांगितलं होता, भूक लागली तर बाबा कुत्र्यासारखा खायला नाही भिडायचं म्हणून सरी. तर मी घेतलं 2 केळं आणखी गेलं वर, कारण की मम्मीला पण मी सांगितलं नाही. सकाळी मला म्हटलं की नाश्ता बनवू का, मी म्हटलं नाही ऑफिसमध्ये भेटणार आहे म्हणून. मम्मीला पण आज खोटं म्हटलं. तर मी रोजा तोडायला चालू केला. तर मी 2 केळं हळूहळू खातलं. तर यानंतर मी आता रात्री डायरेक्ट जेवण करणार. अजून माझ्या मागे नमाजचे आवाज पण येत असणार तुम्हाला. तर मी इम्रान भाईला विचारलं की रोजा काऊन ठेवतात. तर त्यांनी मला म्हटलं की बॉडी प्युरिफिकेशन वगैरे राहते, कोणाला मन्नत ठेवायचं आहे तर तो मन्नतसाठी पण ठेवते म्हणून. तर इतकीच होती माझी व्हिडिओ. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा. प्लीज लाईक इट माय व्हिडिओ.